गणपती विसर्जन मिरवणुकीत रंकाळ्यात पडलेल्या आजींना व्हाईट आर्मीच्या मुलींनी व अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले। कोल्हापुरात घरगुती गणपती विसर्जन सुरू असताना रंकाळा तलावात पडलेल्या एका वृद्ध महिलेला व्हाईट आर्मीच्या 2 तरुण मुलींनी तात्काळ मदत करत प्राण वाचवले। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले। आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। गणपती विसर्जन काळात रंकाळा परिसरात व्हाईट आर्मीचे जवान आपले कर्तव्य बजावत होते। त्याचवेळी एका वृद्ध महिला अचानक रंकाळा तलावात पडल्या। यावेळी अग्निशमक जवान उदय शिंदे, सुरेंद्र जगदाळे, फायर विद्यार्थी आदिम लाटकर, पार्थ पाटील यांनी आजीला पाण्यातून बाहेर काढले। व्हाईट आर्मीच्या साक्षी गोरे आणि सानिका पवार या 2 मुलींनी क्षणाचाही विलंब न करता प्रथमोपचार केला। पाण्याबाहेर काढल्यावर आजी बेशुद्ध अवस्थेत होत्या, त्यामुळे दोन्ही मुलींनी त्यांना त्वरित CPR म्हणजेच कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला। त्याचवेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही धाव घेत आजींना तातडीने रुग्णवाहिकेतून CPR येथील अपघात कक्षात दाखल केले। व्हाईट आर्मीच्या या 2 मुलींनी व अग्निशमक दलाच्या जवानांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि धाडसामुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला। त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे।